शक्ति साहस प्रदायिनी। म्हणून भामाईचे आमचे सगळे कार्यक्रम जर तुम्ही बघितले तर आम्ही घेतलेली प्रशिक्षण कार्यक्रम असेल, मग तो शिलाई मशीनचा असेल, ब्युटी पार्लरचा असेल, मसाले बनवण्याचा असेल, आदिवासीचा असेल, हे सगळे महिला प्रधान कार्यक्रम महिलांसाठी आम्ही केले। सगळ्या सहली असतील, स्पर्धा असतील, ट्रेनिंग असतील, हे महिलांसाठी केले। कारण जर आम्ही महिलांना सक्षम नाही बनवलं तर नुसती राखीव जागा म्हणून कुणाची तरी सून किंवा कुणाची तरी पत्नी सरपंच होईल तर ती सक्षमपणाने काम करू शकणार नाही। आणि म्हणून आम्हाला याचा आनंद आहे की आम्ही ज्या ज्या महिलांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रशिक्षण दिलं, ज्यांना आम्ही विधिमंडळ दाखवलं, ज्यांना आम्ही भास्कर पेरे पाटलांचं पाठवलं दाखवलं, ज्यांना आम्ही पोपटराव पवारांचं हिरेवदरगाव दाखवलं, त्या महिला सक्षमपणानं सरपंच म्हणून उत्तम काम आपल्या गावात करतायत। आणि म्हणून या महिला सरपंचांना आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे। त्यांना आम्हाला योजनांची कायद्याची माहिती दिली पाहिजे, नाहीतर महिला फक्त सही पुरती आणि नवऱ्यानेच कारभार चालवायचा असं झालं तर महिलांची लिडरशिप डेव्हलप होणार नाही। आणि म्हणून महिलांना त्यांचं काम करून दिलं पाहिजे, त्यांचं स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे। आणि म्हणून मुद्दामून माझी पत्नी सुनीता ही भामाई महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना मी तिला सांगितलं, तुला बोलता येते ते बोल, हळदी कुंकाचे कार्यक्रम तुझे तू कर, पुरुष आम्ही कुणी त्याच्यात येणार नाही, एकदा महिला चुकेल तर त्याच्यातून शिकेल। आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम आता मी तिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत विविध प्रशिक्षण देण्याचं काम करत असतो। शिक्षण सर्वांनाच आहे, कारण राजमाता जिजाऊ झाल्या किंवा सावित्रीबाई फुले झाल्या यांच्या आपण लेकी आहोत आणि त्यांचा वारसा आपण पुढे जपतो आहोत। आणि त्यांनी जे आपल्याला शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा उपयोग करून विविध प्रकारची प्रशिक्षणं घेऊन आपण आपल्या पायावरती सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खरोखर अभिनंदन। आणि बचत गटाच्या माध्यमातून सर्व माझ्या बचत गटाचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, काम सोपं नाहीये, महिलांना गोळा करणं काम सोपं नाहीये। आणि त्यांचा प्रत्येकीचा प्रॉब्लेम ऐकून घेणं ते तर खरोखरच खूप अवघड काम आहे। प्रत्येकीचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, त्या सर्वांना आपण सर्वजण अगदी सहजपणे तोंड देता। आमच्या CRP काही महिला भगिनी असतील त्याही खूप सारं मोलाचं काम करतात। आपण या माध्यमातून खूप सारे प्रशिक्षण दिले आहेत, ब्युटी पार्लर असेल, मसाला बनवण्याचं प्रशिक्षण असेल, खूप सारे अगदी महिलांना स्वतःचा त्याच्यातून उद्योग व्यवसाय सुरू करता येईल अशा प्रकारचे प्रशिक्षण आपण देण्याचं काम केले। आणि त्याच माध्यमातून आपण महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि आता मी हळदी कुंकवाचे बरेच म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा वाडी वस्तीवरती कार्यक्रम नमस्कार, माझे नाव निर्मला अरुण पानमन, गाव शिंदे, कल्पतरू महिला बचत गटामध्ये सचिव म्हणून आहे। आणि आज शरद भाऊबुटे पाटील यांचा 49व्या वाढदिवसानिमित्ताने भामाई महिला सबलीकरण तर सर्व महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावा म्हणून ही संधी भाऊंनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल भाऊंना खूप खूप धन्यवाद देते। आणि आज हम हैं जिस जगह वो था नहीं इतना सर, एक मुक्ति युद्ध भी लड़के आए हैं हम प्रतिपल, हम हैं शान। मी रोहिणी राहुल मांडेकर, गाव आंबेठाण। मी कुलस्वामिनी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे आणि या सर्व आंबेठाण गावच्या माझ्या सहकारिणी महिला आहेत। आज आपण इथे भामाई महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत इथे म्हणजे प्रोग्रामानिमित्त सगळे उपस्थित झालेलो आहोत आणि खूप छान हा प्रोग्राम आज भाऊंनी सुनीताताईंनी केला। आंबेठाणहून आली आहे। सुनीताताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर सुनीताताईंनी पहिल्यांदाच काम केलं की
महिलांना एकत्र आणण्याचं काम. वांद्रे या ठिकाणी त्यांनी सहल लिहिली महिलांची. मुंडेश्वर इथं महिलांना एकत्र करून फुगडीचा वगैरे असा कार्यक्रम घेतला. मग प्रत्येक ठिकाणी ताईंनी हळदी कुंकू घेतले. असं प्रत्येक ठिकाणी ताईंनी व्यवस्थित काम केलं आणि ताईंचं मार्ग. नमस्कार, मी सुवर्ण अमोल वाढून विठू माऊली गटातनं चांदूस या गावावरून बोलती आहे. आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊंच्या वाढदिवसाच्या औचित्य साजून आजचा कार्यक्रम भामई महिला सक्षमीकरण या अंतर्गत महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो खूप छान रीतीने इथे सादर करण्यात आला. आज सुनीता मॅडमने आम्हाला खूप सारे प्रोत्साहन दिले. त्यात आम्हाला त्यांनी सांगितलं शिवण क्लास, परत आरीवर्क क्लास, हे खूप सारा आमच्यासाठी सुनीता मॅडमने खूप सारे प्रोत्साहन दिले. हळदी कुंकवाचे वगैरे पण बचत गटाच्या महिलांसाठी पण भरपूर काही योजना राबवतात. आणि आज आम्हाला जे व्याख्यान दिलं त्यातनं आम्हाला म्हणजे बरीचशी माहिती भेटली. कोणते म्हणजे लोन वगैरे जर कोणतं घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं, कोणत्या ह्याच्यातनं घ्यायचं, किती टक्के भेटेल, हे आम्हाला त्यांनी त्या व्याख्यानातनं आमच्यापर्यंत पोहोचवलं. तर मी भाऊंचं आणि ताईंचं दोघांचंही आभार मानते आणि त्यांना खूप खूप. भामई महिला सक्षमीकरणाच्या निमित्तानं आम्हाला महिलांना इथे बोलवलं, त्याबद्दल मी ताईंचं प्रथमतः खूप आभार मानते. शरद भाऊंनी आणि ताईंनी महिलांसाठी खूप काही कार्यक्रम असे आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी वेळोवेळी महिलांसाठी उभे राहिलेले आहेत. जसं की महिलांच्या काही उद्योग व्यवसायाला मदत करणे, त्याचबरोबर महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे किंवा त्यांनी जे उत्पादित केलेलं माल वगैरे आहे तो बाजारपेठ. हम है शक्ति, हम है शक्ति.